तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल की बाहीजवळ ज्या चुन्या पडतात तर त्या का पडतात बाहीला, आज आपण ते बघणार आहोत। जास्त करून हा प्रॉब्लेम आपल्याला जेव्हा स्लीव्ज ही 9च्या पुढे जाती 10, 10:30, 11 तर त्यावेळेस आपल्याला हा प्रॉब्लेम येतो। तर हा काय येतो, आपल्याला कोणकोणती मापे गरजेची असतात बाहीसाठी ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। नमस्कार, मी कविता, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सगळ्यात पहिले ना आपल्याला बाहीची लांबी घ्यायची आहे। तर आता 10.5ची माझी ही बाही लांबी आहे। तर 11.5 पर्यंत मी ही घेतली आहे। 1 इंच, आपला अर्धा इंच इथे शिवण्यात जाणार, अर्धा इंच आपला खाली शिवण्यात जाणार आहे। त्यानंतर ही जी खोली आपण घेतो ती आपण 3 वर घेतो नॉर्मल स्लीव्जला, जी 5ची, 6ची, 7ची स्लीव्ज असते। जेव्हा स्लीव्ज आपली 7च्या पुढे जाते, 8च्या पुढे जाते, 7ला पण आपण 3 इंच घेऊ शकतो। जेव्हा 8ची बाही असते तेव्हा आपल्याला इथं 3.5 वर ही मार्क करायचा आहे। 3.5 वर आपल्याला ही खोली घ्यायची आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे, दंडघेर टाकून घ्यायचा आहे। आता दंडघेर आहे 5.5, त्यामध्ये शिलाई मार्जिन आपल्याला 1.5 इंच घ्यायची आहे। जी पण शिलाई मार्जिन आपण ब्लाऊजमध्ये घेतली असेल ती शिलाई मार्जिन आपल्याला इथं घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला वरती इथं जिथं आपण ही खोली घेतली आहे 3.5 वर तिथं आपल्याला टेप धरायचा आहे आणि आपला दंडघेर आहे त्याच्यामध्ये आपल्याला 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। 5.5चा दंडघेर आहे तिथे 8.5 घ्यायचा आहे आणि तिथे खाली आपल्याला 1.5 इंचावर एक मार्क करायचा आहे इथे आपल्याला ह्या ठिकाणी, म्हणजे ही आपली शिलाई मार्जिन आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर 5.5 आणि याच्यामध्ये 1.5 इंच जे मिळवलेलं आहे ते आपल्याला 7, तर इथं आपल्याला 7 वर एक मार्क करायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे। त्यानंतर जिथं आपण हे 1.5 इंचावर मार्क केला आहे तिथून आपल्याला स्केल पकडायची आहे आणि ह्या टोकापर्यंत जिथून आपण बाहीची लांबी मोजली आहे तिथून आपल्याला हे बघा ह्या प्रकारे तिरपी लाईन आखून घ्यायची आहे। आता टेपने आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं आहे किती आलं आहे। हे अंतर जितकं पण आलेलं असेल तिथं टेप आपल्याला असा दुमटवायचा आहे आणि एक मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे ह्या दोघांचा मध्य आपल्याला हा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर त्या मार्किंग पासून इथे टेप धरून ह्या दोघांचा सुद्धा मध्य आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि इथला देखील मध्य आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे जे मार्किंग आहे ह्या छोट्या छोट्या मध्य काढणं हे खूप गरजेचं आहे। हे केल्याने आपला जो बाहीचा शेप आहे ना तो एकदम व्यवस्थित येतो। आता जी ही पहिली मार्किंग जी केली आहे, म्हणजे फिटिंगच्या साईडने जी मार्किंग केली आहे तिथून खाली आपल्याला अर्धा इंचावर एक मार्क करायचा आहे। त्यानंतर इथं जी मधली लाईन आहे तिथं आपल्याला अर्धा इंचावर एक मार्क करायचा आहे आणि ह्या ठिकाणी एक आपल्याला अर्धा इंचावर एक मार्क करायचा आहे आणि आता आपल्याला याचा शेप देऊन घ्यायचा आहे। आता जो पहिला शेप द्यायचा आहे तो आपल्याला इथल्या साईडने खालच्या साईडने आपल्याला शेप द्यायचा आहे। तर बघा तो कसा द्यायचा आहे, इथून आपल्याला मार्क करायला सुरुवात करायची आहे आणि जे आपण इथं अर्धा इंचावर मार्क केले तिथपर्यंत आपल्याला आणायचं आहे। तिथून आपल्याला असं खाली 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 करत न्यायचं आहे आणि जो मध्य आहे ना तिथपर्यंत आपल्याला ह्या प्रकारे आपल्याला द्यायचा आहे। त्यानंतर तिथून आपल्याला ह्यो जे अर्धा इंच आपण घेतला आहे तिथं जोडायचं आहे। त्यानंतर आपण जी इथं 1.5 इंचाची जी मार्किंग केली आहे फिटिंगची तिथे आपल्याला हे जॉईन करून द्यायचं आहे। आता त्यानंतर वरचा शेप आपल्याला द्यायचा आहे। तर इथून 1 इंचावर एक मार्किंग करायची आहे। तिथून आपल्याला सेम घ्यायचं आहे, तिथपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचं काही करायचं आहे। तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे। जो मध्यभागी आपण अर्धा इंच वरती घेतलं तिथं आपल्याला हे बघा हे जोडून द्यायचं आहे। त्यानंतर हे बघा इथला जो मध्य आहे तिथं आपल्याला हे ह्या प्रकारे असं जोडून द्यायचं आहे। बघा किती परफेक्ट हा माशाचा शेप आलेला आहे बाहीचा। तर अशा प्रकारे हे जे मार्क केले ना तर हा शेप द्यायला आपल्याला सोपं जातं। त्यानंतर आता आपल्याला या फिटिंगच्या ज्या लाईन्स आहेत त्या जोडून घ्यायच्या आहे। आता ह्या लाईन जोडल्या आहेत
आता आपल्याला चुन्या पडतात त्या ह्या ठिकाणी जास्त करून चुन्या पडतात. तर आपल्याला हे काय करायचं आहे, थोडंसं आपल्याला बघा ह्या प्रकारे ही खालच्या साईडने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे आपल्याला ही मार्किंग अशी खाली न्यायची आहे. ती आपण कट करताना बघूया, कट करताना आपल्याला कशी कट करायची. त्यानंतर अजून एक काम आपल्याला करायचं आहे, इथून आपल्याला 5 इंचावर एक मार्क करायचा आहे. तुम्ही 4 वर देखील घेऊ शकता किंवा 5 वर देखील, 4-5 त्याच्या खाली नाही घ्यायचं आहे. 4 किंवा 5 वर आपल्याला जेव्हा आपण बाहीचं माप घेतो तेव्हा आपल्याला इथपर्यंत देखील माप मोजून घ्यायचं आहे. आणि तिथला जो दंडघेर आहे 5 इंचाची जी बाही लांबी आपण मोजू, तिथला जो दंडघेर आहे ना तो इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता तिथला दंडघेर माझा 6.5 आला होता, हे बघा. आणि इथं आपला 6.25 आला आहे. किती आला आहे? 6.25. आपण जी लाईन आखली आहे ती 6.25. आता आपण जेव्हा फिटिंग करू तर आपण इथं अशी सरळ करून देऊ. मग हा कपडा जो एक्स्ट्रा होईल तर इथं चुन्या पडतील. तर अशा वेळेस आपल्याला आता इथं कटिंग करताना तर सेम कटिंग करायची आहे, पण जेव्हा आपण सिलाई करू ना तेव्हा इथून आपल्याला सिलाई अशी थोडीशी आपल्याला अशी तिरपी शिलाई ही मारून घ्यायची आहे, जेणेकरून इथं आपल्या चुन्या ह्या पडणार नाही. आता आपण याची कटिंग करून बघूया. आता आपले इथं आलं होतं, आपलं जेव्हा आपण आकार दिला तो इथं आला होता. आपल्याला आता कटिंग करताना बघा कशी कटिंग करायची आहे. आपल्याला अर्धा इंच जवळजवळ खालून एक कटिंग करायची आहे बघा, ह्या प्रकारे. हे बघा, हा सेप पण व्यवस्थित आला आहे. फक्त शिलाई करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बाहीचं माप घेताना आपल्याला हे माप आवर्जून घ्यायचं आहे आणि इथे शिलाई मारताना आपल्याला ही शिलाई तिरपी मारायची आहे. आता मी जो इथं दंडघेरापेक्षा 3 इंच एक्स्ट्रा घेतलंय, मी सेम प्रत्येक वेळेस सेम ह्याच पद्धतीने बाहीची कटिंग करते. जर तुम्ही आर्महोलचं माप घेऊन इथे जर माप टाकत असाल तर काही हरकत नाही, तुम्ही त्या प्रकारेही तुम्ही ते करू शकतात, त्या प्रकारे माप टाकू शकतात. माप तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकतात. पण जे हे मार्क करायचे आहे, यांचा जो मध्य काढायचा आहे ती, आणि इथं जे आपण हे जे माप घेऊन इथं आपण शिलाई मारतो, ही पद्धत वापरून तुम्ही ह्या चुन्या कमी करू शकता. तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ हा पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.